गुड मॉर्निंग चिल्ड्रन। आज मैं 6वीं कक्षा के पाठ ग्रामर में सिखाने जा रही हूँ वर्ण विचार, वर्णों के भेद, स्वर तथा उनकी मात्राएं। बच्चों, आप ऑलरेडी सीख चुके हो। मैंने पिछले वीडियो में स्वर और व्यंजन में भेजा था, आपने नोट्स भी लिखा है। फिर भी और एक बार आपको याद दिलाकर मैं आगे जाना चाहूँगी। ठीक है बच्चों, अभी यहाँ पर देखिए वर्ण विचार। तो फिर वर्ण क्या है? अक्षर है। वर्णों के बिना कोई भाषा नहीं होती है कि नहीं? तो फिर वर्णों के भेद क्या है? वर्णों के यहाँ पर दो भेद होते हैं, स्वर और व्यंजन। ठीक है बच्चों। बाद में यहाँ पर स्वर क्या है? जिन वर्णों के उच्चारण में किसी अन्य वर्णों की सहायता की आवश्यकता नहीं होती। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಅಕ್ಷರಗಳ ನಾವು ಉಚ್ಚಾರಣೆಯನ್ನು ಉಚ್ಚರಿಸ್ತೇವೋ ಆ ಅಕ್ಷರಗಳ ಉಚ್ಚಾರಣೆಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಅಕ್ಷರಗಳ ಸಹಾಯ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಮಕ್ಕಳೇ। अर्थात स्वतंत्र रूप से उच्चरित ध्वनि स्वर कहलाते हैं। ಅಂದರೆ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಉಚ್ಚರಿಸುವಂಥ ಧ್ವನಿಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ಸ್ವರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ओके बच्चों, तो फिर यहाँ पर हम आज सीखेंगे स्वर की मात्राएं। तो फिर स्वर की मात्राएं क्या है? मैंने पहला वीडियो आपको भेजा था समरचक रेखाएं। यहाँ पर आप देख रहे हो शिरोरेखा, स्लीपिंग लाइन जो हम अक्षर के ऊपर देते हैं, खड़ी पाई जो हम अक्षर के बाजू में देते हैं, वक्र रेखा जो हम अक्षर के नीचे और ऊपर देते हैं, और अर्धगोलाकार। इन सभी समरचक रेखाओं के बिना हम किसी मात्राओं को नहीं सीख पाएंगे बच्चों। इसलिए मैं आपको और एक बार याद दिला रही हूँ, ये बहुत इम्पॉर्टेंट है, आपको सीखना ही सीखना है। ठीक है बच्चों, परफेक्ट हो जाइए इसमें। देन यहाँ पर स्वर है अ, आ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ। ये स्वर है। अम और अहा यहाँ पर रेड अक्षर में, लाल अक्षर में दिए गए हैं क्योंकि वे अनुस्वार है। ठीक है बच्चों, और अभी मैं आगे जाऊंगी। यहाँ पर देखिए अ अक्षर के लिए कोई मात्रा नहीं है, इसलिए यहाँ पर इंटू मार्क नहीं है, ये कोई मात्रा नहीं है, इसलिए इस चिन्ह को यहाँ पर दिया गया है। क प्लस अ क होता है, कोई मात्रा है क्या? नहीं। नेक्स्ट यहाँ पर आता है आ की मात्रा है जो बाजू में एक और रेखा है कि नहीं? आ की मात्रा एक स्टैंडिंग लाइन है। ओके बच्चों, अभी मैं यहाँ पर जाना चाहूँगी क प्लस आ मात्रा क्या बना यहाँ पर अभी? का। आप समझ रहे हो ना क्या कह रही हूँ मैं? क प्लस आ मात्रा का यहाँ पर बना, और यहाँ पर ई, वहाँ पर बाजू में ई की मात्रा दिया है, छोटा ई। ये हर वक्त अक्षर से पहले दिया जाता है। अगर आप क लिख रहे हो उससे पहले की मात्रा देकर आपको की करना होता है। यहाँ पर क प्लस ई मात्रा की बना। ठीक है बच्चों, और आगे देखिए यहाँ पर ई, इस मात्रा को हम अक्षर के बाजू में तुरंत बाद देते हैं। ई मात्रा यहाँ पर शो हो रहा है, क प्लस ई इज इक्वल टू की। आप समझ रहे हो ना क्या मैं कह रही हूँ आपको? ठीक है, अभी आगे मैं जाना चाहूँगी ऊ की मात्रा हर वक्त अक्षर के नीचे दिया जाता है बच्चों, हर वक्त अक्षर के नीचे ऊ। क प्लस ऊ मात्रा इज इक्वल टू कु। आप यहाँ पर देख रहे हो क के नीचे ऊ मात्रा दिख रहा है ना आपको? ऐसे ही देना होता है। ठीक है बच्चों, और आगे मैं जाऊँगी ऊ मात्रा, ए भी अक्षर के नीचे ही दिया जाता है बच्चों। क प्लस ऊ मात्रा ए बना कू। देखिए यहाँ पर क के
ठीक नीचे इस मात्रा को यहाँ पर दिया गया है, आपको ऐसे ही लिखना है। ठीक है बच्चों। बाद में आता है रु मात्रा। रु देखिए अर्धचंद्र है ये, यहाँ पर आप समरचक रेखाओं में ये सीखे हो। रु मात्रा, क प्लस रु इज इक्वल टू कृ। ए भी अक्षर के नीचे ही दिया जाता है, आपको याद रखना होगा। ಅಕ್ಷರದ ಕೆಳಗಡೆ, नीचे का मतलब होता है ಕೆಳಗಡೆ, ಅದನ್ನ ಆ ಒಂದು ಚಿಹ್ನೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರೆ ಅದು ಕೃ ಅಂತ ಆಗತ್ತೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಎ ಮಾತ್ರ ನೋಡ್ರಿ, ಎ ಅಕ್ಷರ ಇದೆ, ಅದ್ರ ಪಕ್ಕನೆ ಎ ಮಾತ್ರ, वहाँ पर वक्र रेखा है, आप सीखे हो। लेकिन इस वक्र रेखा को हम अक्षर के ऊपर शिरोरेखा जो होता है ना, उसके ऊपर हम देते हैं इसे। क प्लस ए मात्रा इज इक्वल टू ए बना के, अक्षर के ऊपर, शिरोरेखा के ऊपर, जो क के ऊपर एक रेखा है शिरोरेखा, उसके ऊपर ठीक ऊपर देते हैं ए चिन्ह को, ए मात्रा को। ठीक है बच्चों। और आगे यहाँ पर आता है आई, ए बी। देखिए यहाँ पर आई लिखने में आपको एक ही वक्र रेखा देने पड़ते हैं, लेकिन इसका जो मात्रा है दो वक्र रेखाएं। ए बी हम क्या करते हैं, अक्षर के ठीक ऊपर ही देते हैं। क प्लस ಐ ಮಾತ್ರ ಕೈ ಅಂದರೆ ಐಯನ್ನು ಬರಿಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದೇ ಒಂದು ವಕ್ರರೇಖೆಯನ್ನು ನೀವಿಲ್ಲಿ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ। ಎ ಮೇಲೆ ನೋಡ್ರಿ, ಒಂದೇ ಒಂದು ವಕ್ರರೇಖೆ ಕೊಟ್ಟರೆ ಅದು ಐ ಆಗುತ್ತೆ। ಆದರೆ ಐ ಮಾತ್ರ ಹೆಂಗೆ ಬರಿಬೇಕು, ಎರಡು ವಕ್ರರೇಖೆಗಳನ್ನು ನಾವು ಅಕ್ಷರದ ತಲೆ ಮೇಲೆ ಒಂದು ಗೆರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಶಿರೋರೇಖಾ, ಹೌದಾ? ಆ ಒಂದು ಗೆರೆಯ ಮೇಲೆ ಎರಡು ರೇಖೆಗಳನ್ನು ನಾವು ವಕ್ರರೇಖೆಗಳನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಅದು ಕೈ ಅಂತ ಆಗತ್ತೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ಕ ಪ್ಲಸ್ ಐ ನೋಡ್ರಿ, ಎರಡು ವಕ್ರರೇಖೆಗಳು, ಹೌದಾ? ಸ್ಲ್ಯಾಂಟಿಂಗ್ ಲೈನ್ ಅಂತ ನೀವು ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ, ನಾನು ಹಿಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದಾಗ ಅದನ್ನು ನಾವು ಅಕ್ಷರದ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಕೈ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು। ಇದನ್ನು ನೀವು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಇಲ್ಲಿ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಓ ಮಾತ್ರ, ಇಲ್ಲಿ ಓ ನೋಡ್ರಿ, ಓ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪಕ್ಕ ಒಂದು ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಲೈನ್, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ವಕ್ರರೇಖೆ ಇದೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಇದನ್ನು ಹಂಗೆ ಖಡಿಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಲೈನಿಗೆ, ಹೌದು ಇಲ್ಲ? ಈಗ ಕ ಪ್ಲಸ್ ಓ ಮಾತ್ರ, ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಕ ಅಕ್ಷರದ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ನಾವು ಓ ಮಾತ್ರೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು। ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲಿ ಓ ಪಕ್ಕಕ್ಕೇನೆ ಓ ಮಾತ್ರ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ ನೀವು। ಓ ಬರೆಯೋದಾದರೆ ಅ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ಓ ಮಾತ್ರೆಯನ್ನು ಬರೆದು ಓ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದೀರಾ, ಅದ್ರ ಪಕ್ಕನೇ ಓ ಮಾತ್ರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ। ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಪ್ರತಿ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಕ ಇದ್ದಿದ್ದು ಕೋ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಗ ಇದ್ದಿದ್ದು ಗೋ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಥರದ ಒಂದು ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಲೈನು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ವಕ್ರ ಲೈನ್, ಸ್ಲ್ಯಾಂಟಿಂಗ್ ಲೈನನ್ನು ನೀವು ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಅದೇನಾಗತ್ತೆ, ಕೋ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ। ನಂಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಿಮ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಔ ಮಾತ್ರೆ, ಹೌದಾ? ಇಲ್ಲಿ ಔ ಪಕ್ಕ ಔ ಮಾತ್ರೆ ಹೇಗೆ ಬರೆಯೋದಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕ ಪ್ಲಸ್ ಔ ಇಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಎ ಬನ ಕೌ। ಇದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ನೀವು ಭಾರ ಕಡಿ ಬರಿತೀರಾ, ಎಲ್ಲ ವ್ಯಂಜನ ಅಕ್ಷರಗಳ ಭಾರ ಕಡಿ, ಕ ಇಂದ ಹಳ ಕ್ಷ ಜ್ಞ ತ್ರ ತನಕನೂ ನೀವು ಭಾರ ಕಡಿ ಬರಿತೀರಿ। ಭಾರ ಕಡಿ ಯಾವುದ್ರ ಸಹಾಯದಿಂದ ಬರಿತೀರಿ, ಈ ಒಂದು ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳ ಮಾತ್ರೆಗಳು। मात्राएं बहुत इम्पॉर्टेंट होता है ताकि आपकी कोई अक्षर गलत न हो जाए, आप कहीं पर भी छूके ना हो, इसलिए। और यहाँ पर आता है अम की मात्रा कैसी होती है, एक डॉट। ए भी ठीक अक्षर के ऊपर दिया जाता है, क प्लस एक डॉट बन गया इज इक्वल टू कम। और यहाँ पर है आहा, ए भी इसका चिन्ह क्या है, दो डॉट्स है कि नहीं बच्चों? क प्लस दो डॉट्स इज इक्वल टू क के ठीक बाजू में दिया जाता है। कम मात्रा एक डॉट को आप अक्षर के ऊपर डाल देते हो, यहाँ पर कहा आहा के बाजू में डालते हो ना आप, इसी तरह क के बाजू में डाले तो ए बन गया अभी कहा। ठीक है बच्चों, अभी मैं आपको और एक बार बोल रही हूँ, इन सारे अक्षरों को मैंने यहाँ पर क एक ही अक्षर लिया है,
मात्राओं को लगाकर किस तरह लिखा जाता है। इसी तरह आपको हर रोज़ 5-5 अक्षर क क ग ग ङ इस तरह ಮಾತ್ರಾओं को लगाकर ಕ ಕ ಕಿ ಕಿ ಬಾರಾಕಡಿ ಜೋ ಲಿಖತೆ हैं ಅದನ್ನು ನೀವು ಬರಿಬೇಕು. ಅಂದರೆ ಈ ಮಾತ್ರೆಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕ ಒಂದೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನಾನು ಉದಾಹರಣೆಗೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ದಿನಕ್ಕೆ 5 ಅಕ್ಷರಗಳಂತೆ ಇವತ್ತು ಕ ಕ ಗ ಗ ङ ಬರೆದ್ರೆ ನಾಳೆ ಯಾವುದು ಚ ಚ ಚ ಜ ಜ ಯ ನಾಡಿದ್ದು ಟ ಟ ಡ ಡ ಣ ಇದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಹೇಳ್ತೀನಿ, ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು ಜೋಡಿಸೋದನ್ನು ನೀವು ಬೇರೆ ಇಂಕಿನ ಪೆನ್ನಿಂದ ಬರಿಬಹುದು. ನಾವೊಂದು PDF ಕಳಿಸ್ತೀನಿ ನಿಮಗೆ ಆಮೇಲೆ. ಯಾಕಂದರೆ ಆ ಒಂದು ಬೇರೆ ಕಲರಲ್ಲಿ ನೀವು ಬರೆದ್ರೆ ಯು ಕ್ಯಾನ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಈಸಿಲಿ. ಮಾತ್ರೆಗಳು ಯಾವುದು ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗತ್ತೆ. ನೀವು ಬ್ಲೂ ಇಂಕಿಂದ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಪಕ್ಕ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿ ಬರೆಯುವಾಗ ರೆಡ್ ಇಂಕ್ ತಗೊಳ್ರಿ, ಇಲ್ಲ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಇಂಕನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡಿ ಬಾರಾಕಡಿ ಬರಿಬೇಕು. ಪ್ರತಿ ಒಂದರ ಕೆಳಗೆ ಒಂದು. ನಾನು ಅದನ್ನು ಒಂದು ಪೇಜ್ ನಿಮಗೆ ಲಿಂಕ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಆಮೇಲೆ. ओके बच्चों, ठीक है, धन्यवाद. आप समझिए इस बात को अच्छे से.